नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम 11 जून 2024 पासून सुरू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचं आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचा हा पेपर सराव पेपर 4 होणार आहे। याच्या अगोदर मी 3 व्हिडिओ टाकलेले आहे MSCIT फायनल एक्झामचे जून महिन्यातले, तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। आणि आपल्या या परीक्षेला करूया सुरू। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर बघा, तर या ठिकाणी आपल्याला इथे 60 मिनिटांचा इथे काउंटडाऊन टायमिंग आपला सुरू झालेला आहे। इकडे विद्यार्थ्यांचं नाव, रोल नंबर आणि एकूण प्रश्नांची संख्या याच्यामध्ये आपल्याला 50 विचारली जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी कमीत कमी 15 क्वेश्चन्सपैकी 6 क्वेश्चन करेक्ट यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्यामध्ये 6 मार्क पडायला पाहिजे। त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलच्या 35 क्वेश्चन आपल्याला विचारले जातात आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्क असणं आवश्यक आहे, तेव्हाच आपण MSCITची फायनल एक्झाम पास होऊ शकतो। तर अशा ऑब्जेक्टिव्हचे 15 आणि प्रॅक्टिकलचे 35 असे दोन्ही मिळून आपल्याला 50 क्वेश्चन्स आपल्याला या एक्झाममध्ये विचारले जाते आणि 50 मार्क तुमचे इरा लर्निंग जे सोडवलं असेल तुम्ही इरा सेशन सेंटरमध्ये त्याचे 50 मार्क मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळते। तर बघा, इकडे 3 लेवल दिलेले आहे। तिन्ही लेवलमध्ये आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहे ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे। तर पहिला लेवल हा सोपा लेवल आहे। दुसऱ्या प्रकारचे जे लेवल आहे त्यामध्ये मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते आणि तिसऱ्या लेवलमध्ये आपल्याला कठीण क्वेश्चन विचारले जाते। तर आपण सुरुवातीपासून सोडवणार आहोत सर्व। तुम्ही कोणताही क्वेश्चन्स कोणत्याही वेळेला आणि कधी तुम्ही सोडू शकता 1 घंट्यामध्ये। तर बघा, तर मी लेवल 1 पासून सुरुवात करतो। पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे तर सोडून घेऊया। पहिला क्वेश्चन पहा, DNS म्हणजेच काय म्हटलेलं आहे। तर DNS म्हणजेच काय होते बघा, तर DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम होते। त्यानंतर बघा, कॉम्प्युटर डायजेस्ट म्हणजे 2 किंवा अधिक कॉम्प्युटरमध्ये डेटा, प्रोग्राम आणि माहिती विभागून घेण्याची प्रक्रिया आहे म्हटलं आहे, तर त्याला कम्युनिकेशन म्हणते। त्यानंतर सबमिट करा। डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईलचा आकार कमी करणारे प्रोग्राम कोणते म्हणत आहे, तर त्याला आपण फाईल कम्प्रेशन म्हटले जाते। तर नोडसोबत स्रोत वाटून घेणारा कॉम्प्युटर नेटवर्कमधील नोडला डायजेस्ट म्हणत आहे, तर त्याला सर्व्हर म्हटले जाते। रमणला पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यासाठी तो कोणता पर्याय निवडेल म्हणत आहे, तर पहिले पाहून घ्या। तर याचं उत्तर पहिलंच आहे बघा, पॅन कार्ड इंडियन सिटीजनचं। तर पहिले याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर आहे मीडिया कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हायसेस आणि ॲक्सेस स्पीड ही डायजेस्टची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे म्हणत आहे, तर ही सेकंडरी स्टोरेजची वैशिष्ट्य आहे। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यासोबतच प्रॅक्टिकलसुद्धा सोडून घ्यायचं आहे। जे क्वेश्चन्स तुम्हाला पहिले येते तेच क्वेश्चन तुम्हाला पहिले आधीच सोडवायचे आहे आणि जे क्वेश्चन येत नाही ते राहू द्या, पुढचा क्वेश्चन सोडवायचा आहे आणि त्याला सगळ्यात शेवटी सोडवायचं आहे। तर बघा, मी पहिला प्रॅक्टिकलचा क्वेश्चन इथं लावलेला आहे। हार्डवेअर फोल्डरमधून headphone.bmp फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे, तर कशातून म्हणत आहे, तर जेवढेही क्वेश्चन्स आपण या आज सोडवणार आहोत त्याच्यासारखेच तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे। हे क्वेश्चन नाही, परंतु याच्यासारखेच सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे। जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर कशातून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा। हेडफोन फाईलला आपल्याला कॉपी करायचा आहे, तर हेडफोनला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या आणि कुठं पेस्ट करायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि याच्यातनी कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज JPG फाईल पिंक रोज या नावाने रिनेम करा म्हणत आहे, तर कशातून म्हणत आहे, वेब फोल्डरमधून म्हणत आहे, तर वेब फोल्डरमध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, रिनेमवर जायचं आहे आणि याच्यातनी कोणतं नाव टाईप करायचं आपल्याला, पिंक रोज। तर याच्यातून बघा पिंक टाईप करा। पिंक टाईप केलं त्यानंतर अंडरस्कोर द्या आणि त्याला रोज टाईप करायचं आहे। अशा प्रकारे पिंक रोज .jpg द्यायचं ना एक्सटेन्शन, ऑलरेडी त्याला लागूनच येते, बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे।
त्यानंतर इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिक4 ही फाईल पिक्चर4 या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, इमेज फोल्डरमधून म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमध्ये जा, पिक्स फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून रिनेम करून घ्या. रिनेम केल्यानंतर आपल्याला कोणतं नाव द्यायचं आहे, पिक्चर4. तर याच्यातनी आपल्याला पिक्चर4 नाव टाईप करा. अशा प्रकारे बाहेर क्लिक करायचं आहे. कुठं पण तुम्ही कसंही कॉपी पेस्ट करा किंवा कशाही प्रकारे नाव टाईप करायचे, जे नाव सांगितलं असेल तेच टाईप करायचं आहे. बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल लागू करा म्हणत आहे. तर सर्व डॉक्युमेंटला म्हणत आहे. तर कुठेही एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A न ऑल सिलेक्शन करायचं आहे. Ctrl+All न सिलेक्शन केलेलं आहे आपण. त्यानंतर आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे वर्ड ओनली. तर त्यासाठी बघा इथून फॉन्टची सेटिंग इथून ओपन करायची आहे. ओपन करा. त्यानंतर याच्यातनी अंडरलाईन स्टाईल इथे दिलेला आहे, तर त्यामध्ये जा आणि याच्यातून वर्ड ओनली अंडरलाईन द्यायची आहे त्याला अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा. तर बघा शब्दापुरती अंडरलाईन इथं आलेली आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी असेंडिंग क्रमाने म्हणजे चढत्या क्रमाने सॉर्ट करा म्हणत आहे. तर बघा हे जे लिस्ट दिलेलं आहे ते लिस्ट आपल्याला असेंडिंग क्रमाने सॉर्ट करा म्हणत आहे. पहिले त्या लिस्टला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर याच्यातनी आपल्याला बघा सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आहे. सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जा आणि याच्यातनी बघा आपल्याला कोणत्या क्रमातनी करायचं आहे असेंडिंग. तर बघा इथे असेंडिंग दिलेलं आहे, तर असेंडिंगवर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बदलून तो टाइम न्यू रोमन करा म्हणत आहे. तर बघा दुसऱ्या वाक्याला म्हणू, तिसऱ्या वाक्याला म्हणाल, कोणत्याही वाक्याला सांगितलं असेल तेवढ्याच वाक्याला आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि फॉन्टमध्ये जाऊन आपल्याला कोणता फॉन्ट द्यायचा आहे, टाइम न्यू रोमन. तर याच्यातनी जाऊन आपल्याला बघा टीवर शोधायचं आहे. तर टीवर पहा अल्फाबेटनुसार दिलेलं आहे सर्व. तर आपल्याला टीवर शोधायचं आहे. बघा इथं टाइम न्यू टीपासून जे चालू झालेलं आहे. तर या ठिकाणी टाइम न्यू रोमन फॉन्ट दिलेला आहे, तो फॉन्ट घ्या. बाहेर क्लिक करा कुठं पण आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये टेक्स्ट अलाइनमेंट बदलून ती संपूर्ण शीटसाठी हॉरिझॉन्टल सेंटर व व्हर्टिकल सेंटर करा म्हणत आहे. तर संपूर्ण शीटसाठी म्हणत आहे, तर संपूर्ण शीटला इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर बघा इथे अलाइनमेंटची सेटिंग इथून ओपन करायची आहे. तर अलाइनमेंटची सेटिंग ओपन करा आणि हॉरिझॉन्टल सेंटर आणि व्हर्टिकल सेंटर दोन्ही याला सेंटर करा म्हणत आहे. तर हॉरिझॉन्टलमध्ये जा आणि याला सेंटर करायचं आहे आणि व्हर्टिकलमध्ये जाऊन इथं आपण त्याला सेंटर करा अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. B11 या सेलला व्हर्टिकल टेक्स्ट रोटेशन अप्लाय करा म्हणत आहे. तर कशाला म्हणत आहे, B11 या सेलला म्हणत आहे. तर B11ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर रोटेशनमध्ये जायचं आहे. इथं रोटेशन दिलेलं आहे शब्दाचं, रोटेशनमध्ये जा आणि कोणतं घ्यायचं आहे, व्हर्टिकल टेक्स्ट. तर इथून व्हर्टिकल टेक्स्ट घ्या, म्हणजे उभं टाईप करण्यासाठी व्हर्टिकल टेक्स्ट वापरल्या जाते. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा आणि नोट्स व्ह्यूच्या साहाय्याने प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हणत आहे. तर आपल्याला 2 ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचे आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि 2 इथून ब्लँक स्लाइड इथून आपल्याला घ्यायच्या आहे अशा प्रकारे आणि नोट्स व्ह्यूच्या साहाय्याने व्ह्यू करा म्हणत आहे. तर व्ह्यू करण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला नोट्स व्ह्यू घ्यायचा आहे इथून आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमधील सर्व स्लाइडवरील फुलाच्या इमेजेस डिलीट करा म्हणत आहे. तर सर्व स्लाइडवर जे काही फुलाचे चित्र दिलेले आहेत, बघा इथं तिन्ही स्लाइडवर आपल्याला फुलाचे चित्र दिलेले आहे, त्या चित्रच आपल्याला डिलीट करायचे आहे. तर पहिल्या स्लाइडवर जा, चित्राला सिलेक्शन करायचं आहे आणि कीबोर्डवर जे डिलीटचं बटन आहे त्यानं डिलीट करायचं आहे. तर अशा प्रकारे तिन्ही स्लाइडवरचे चित्र डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. MS आउटलुकमध्ये हाय प्रायोरिटी टास्क इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतला त्यानंतर इथे प्रायोरिटी दिलेली आहे. तर प्रायोरिटीमध्ये जा आणि यातून हाय प्रायोरिटी सांगितलेली आहे. तर प्रायोरिटी आपण घेतलेली आहे हाय. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करा अशा प्रकारे Ctrl+C न कॉपी केलं आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे Ctrl+V न आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट.
खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे, तर नाव दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव आहे। तर अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाते। तर न्यू आयटममध्ये जा आणि ज्यातून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे आणि जेवढी तुमच्या क्वेश्चनमध्ये जेवढी माहिती दिली असेल तेवढी माहिती याच्यातनी आपल्याला फिलअप करायचं आहे। जसं इथं नाव दिलेलं आहे तर नावाला कॉपी करा Ctrl+C आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाका। त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करायचं आहे आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका। त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, तुम्हाला ऑनलाईन गेम खेळायचे आहेत, असे करण्यासाठी तुम्ही दिलेल्या वेब पेजवरील गेम्स लिंक कशा प्रकारे ओपन कराल म्हणत आहे। तर गेमची लिंक आपल्याला ओपन करायची आहे, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, www.yahoo.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि ते पेज इंटरनेट एक्सप्लोररचे होम पेज म्हणून सेट करा म्हणत आहे। तर या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। तर त्या वेबसाईटवर जाण्यासाठी बघा काय करायचं आहे, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे। तर लेवल 2 मध्ये जा आणि पहिला क्वेश्चन बघा, ऑब्जेक्टिव्हचा 0 ते 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना डॅश डॅश म्हणतात म्हणत आहेत। तर त्याला न्यूमरिक की म्हटल्या जाते। 0 पासून 9 पर्यंत लेबल असलेल्या कीजना न्यूमरिक की म्हटल्या जाते। टच स्क्रीन व टच सरफेस हे एकच आहे म्हणत आहे, तर चूक आहे। जगभरातील सर्व कॉम्प्युटर्सना जोडणारे जाळे म्हणजेच इंटरनेट आहे। ऑपरेटिंग सिस्टीमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे म्हणत आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य कोणते आहे बघा, तर सर्वच आहे। वरीलपैकी सर्ववर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। स्टार नेटवर्कमध्ये अनेक छोटे कॉम्प्युटर किंवा पेरिफेरल डिव्हाइसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेले असतात म्हणत आहे, तर बरोबर आहे। पुढीलपैकी कोणती ई कॉमर्सची उदाहरण आहे म्हणत आहे। तर कोणती ई कॉमर्सची उदाहरण आहे बघा, तर याच्यातला एक व्यक्ती जो इंटरनेटवर पुस्तके विकत घेतो ही ई कॉमर्सची उदाहरण आहे। तर आपलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे लेवल 2 मधलं। त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। चालू करा इथून। पहिला क्वेश्चन बघा, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड टेक्स्ट फाईल हार्डवेअर मधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे। तर कशातून सांगितलेलं आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कट करून घ्या। कट करून घेतल्यानंतर कशातने पेस्ट करायचं आहे आपल्याला, एरियामध्ये। तर एरियाला ओपन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि ते पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। सपोर्ट फोल्डरमधील ट्री फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे। तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, ट्री फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा। राईट क्लिक केल्यानंतर इथे प्रॉपर्टीजवर जायचं आहे आणि सर्वात खाली ते ॲट्रिब्यूट दिलेलं आहे। तर दोनपैकी कोणतं घ्यायचं आपल्याला, रीड ओनली म्हटलेलं आहे, तर रीड ओनली घ्या। त्यानंतर अप्लाय करा, ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, हार्डवेअर फोल्डरमधून प्रिंटर डॉक्युमेंट फाईल हार्डवेअरमधल्या एरिया फोल्डरमध्ये मूव्ह करा म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा। त्यानंतर प्रिंटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि मूव्ह करण्यासाठी इथून हा कट हा ऑप्शन आपल्याला इथून वापरायचा आहे। इथून कट केलेला आहे, कशातने न्यायचा आहे, हार्डवेअरमधल्या एरियामध्ये। तर हार्डवेअरमध्ये आहो आपण ऑलरेडी, त्यामध्ये एरियामध्ये जायचं आहे आणि त्यातनी राईट क्लिक करून आपल्याला पेस्ट करायचं आहे ती फाईल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल समाविष्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ग्रीन करा म्हणत आहे। तर 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल आपल्याला घ्यायचं आहे। तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा आणि ज्यातनी बघा 5 रोज म्हटलेलं आहे। तर रोमध्ये आपल्याला किती टाकायचं आहे, 5 टाकायचे आहे आणि कॉलममध्ये किती सांगितलेलं आहे, 2, तर कॉलममध्ये 2 टाका। त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर 5 रोज आणि 2 कॉलम सांगितल्यानंतर आपल्याला काय म्हणत आहे, त्याचा रंगसुद्धा बदला म्हणते संपूर्ण टेबलचा। तर संपूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करा, डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे यावाल्या। त्यानंतर इथे शेडिंगचा ऑप्शन आलेला आहे, शेडिंगमध्ये जा आणि कोणता कलर घ्यायचा आहे,
ग्रीन, तर याच्यातून ग्रीन कलर घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हणत आहे. तर बघा इथे 2 सीड्या दिलेल्या आहे, त्याला अनग्रुप करायचं आहे. तर त्याला त्याच्यावर एक सिंगल क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे फॉर्मॅट टॅब आलेला आहे, तर फॉर्मॅट टॅबमध्ये जा. त्यानंतर इथे अरेंजच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्या इथे ग्रुप ऑब्जेक्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून त्याला अनग्रुप करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एक टेबल आहे जे अनेक पानावर पसरलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक पानावर एकच हेडर रो दाखवायचे आहे. तुम्ही प्रत्येक पानावर हेडर रो रिपीट कशा प्रकारे कराल म्हणत आहे. तर जे हेडिंग आहे ते प्रत्येक पानावर आपल्याला न्यायचे आहे. तर त्यासाठी बघा या पेजवर हेडिंग दिलेलं नाही. तर जे हेडिंग द्यायचे असेल तर हेडिंगला सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर बघा इथे लेआउट हा टॅब आलेला आहे, तर लेआउट या टॅबमध्ये जा आणि डाटाच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला याच्यातनी रिपीट हेडर रोजवर क्लिक करायचं आहे. जेवढे पेज असेल तुमच्या डॉक्युमेंटचे तेवढ्याही पेजवर तेच हेडिंग आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला पाय चार्टमध्ये बदला. डिफॉल्ट चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर बार चार्टला पाय चार्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पहिले चार्टवर जा, चार्टला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे डिझाईन टॅब आलेला आहे, तर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आणि त्यातून बघा चेंज करायचं आहे म्हणून चेंज चार्ट टाईपवर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कशातनी चेंज करायचं आहे, पाय चार्टमध्ये. तर बघा याच्यातनी पाय चार्ट दिला असेल कुठेतरी, तर पाय चार्टवर क्लिक करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, त्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये आर्क इन्सर्ट करा म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि कोणत्या नावाचा शेप घ्यायचा आपल्याला, आर्क नावाचा. तर इथून आर्क नावाचा शेप घ्या, ड्रॅग करून काढायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये फाईल नेम ॲड करायचा आहे. तर करंट स्लाईडमध्ये आपल्याला फाईल नेम हे नाव टाकायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि त्यातून टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ड्रॅग करून ते काढायचं आहे. काढल्यानंतर बघा याला फाईल नेम हे नाव द्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 ब्लँक स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर 3 आपल्याला ब्लँक स्लाईड ॲड करायचे आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि याच्यातनी 3 ब्लँक नावाच्या स्लाईड याच्यातनी आपल्याला घ्यायच्या आहे 2 आणि परत एक 3 घ्यायच्या आहे. बघा 3 स्लाईड घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या स्लाईडला पुश नावाचा ट्रान्झिशन द्यायचा आहे. तर दुसऱ्या स्लाईडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि त्यातून पुश नावाचा ट्रान्झिशन द्या आणि त्याचा इफेक्ट कोणता द्यायचा आहे, फ्रॉम राईट म्हणत आहे. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि फ्रॉम राईट हा इफेक्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा. नाव मोहित दिलेलं आहे, कंपनीचं नाव दिलेलं आहे आणि जॉब टायटल दिलेलं आहे. तर सर्वांचा वापर करून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, इथून कॉन्टॅक्ट घ्या. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला नाव दिलेलं आहे फुल नेम. तर जे नाव दिलं असेल ते नाव टाका. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नाव कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर जॉब टायटल दिलेला आहे शेवटी, तर जॉब टायटलला कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं जॉब टायटल टाका अशा प्रकारे. नंतर सेव्ह आणि क्लोज करा. मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, तुम्ही पसंतीच्या यादीमध्ये ऑनलाईन बुक समाविष्ट केला आहे. आता हीच लिंक या यादीतून तुम्हाला काढून टाकायची आहे. तर मेनू बार वापरून पसंतीच्या यादीतून ऑनलाईन बुक काढून टाकण्यासाठी कोणता क्रम पाळायला म्हणत आहे. तर आपल्याला तर याचं उत्तर आहे बघा, तर याचं उत्तर 2 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, www.mkcl.org वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हणत आहेत. तर आपल्याला MKCL नावाचं वेब पेज ओपन करायचं आहे आणि फेवरेटमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि आता शेवटचे 10 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे. त्यानंतर बघा लेवल 3 मधलं पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचं आहे. तर पहिल्या ऑब्जेक्टिव्हवर क्लिक करा. पहिला क्वेश्चन्स बघा, यापैकी कोणती नोट टेकिंग सेवा आहे जी नोट सूची, फोटो आणि ऑडिओ ॲड करण्यासाठी वापरली जाते आणि नोट
पोर्टेबल रिमाइंडर मिळवण्यासाठी देखील मदत करते आणि लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवर ॲक्सेस केली जाऊ शकेल म्हणत आहे. तर याला गुगल कीप म्हटले जाते. आणि त्यानंतर सबमिट करा. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे फाईल ट्रान्सफर करण्यासाठीचे एक स्टँडर्ड मानक आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. प्राप्त ईमेलच्या शीर्षस्थानी युजरला खालील गोष्टी दिसतात. सेंडरने कोणता पर्याय वापरलेला आहे हे पहा म्हणत आहे. तर त्याला BCC म्हटले जाते, ब्लँक कार्बन कॉपी. त्यानंतर बघा आपलं प्रॅक्टिकल सोडवायचे शेवटचे 7. दिलेल्या फोल्डरमध्ये सर्च इंजिन फाईल शोधा आणि ती ओपन करा आणि त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा. फाईल दिलेली आहे तिला ओपन करा म्हणत आहे. तर डबल क्लिक करून ओपन करा. त्यानंतर बघा त्यामधील सर्व टेक्स्ट आपल्याला डिलीट करायचं आहे. तर Ctrl+A ने सिलेक्शन करा आणि इथे डिलीटच्या बटनावर जाऊन डिलीट करायचं आहे. डिलीट केलं. त्यानंतर फाईलला सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईलमध्ये जा आणि इथून सेव्ह करा आणि नंतर इथून बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये इमेजला हायपरलिंक समाविष्ट करा आणि ही इमेज www.theflyer.com या वेबपेजला जोडा म्हणत आहे. तर हायपरलिंक द्यायचे आहे. इमेजला द्यायच्या इमेजवर क्लिक करा. क्लिक केलं. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर इथे लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर हा जो वेब पेज ॲड्रेस आहे किंवा लिंक आहे याला कॉपी करा आणि या ॲड्रेसच्या बॉक्समध्ये त्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क कॉलम M मध्ये कॅल्क्युलेट करा म्हणत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज आपल्याला कॉलम M मध्ये काढायचं आहे. तर इथे क्लिक करा. त्यानंतर फॉर्म्युला टॅबमध्ये जायचं आहे. ॲड टू समच्या ग्रुपमध्ये जा आणि इथून ॲव्हरेज फंक्शन्स घ्यायचं आहे आणि जेवढे मार्क असेल तेवढेच मार्क अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचं आहे. एका विद्यार्थ्याचं निघालेलं आहे म्हणून बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यातनी कर्सर ठेवून खाली अशा प्रकारे ओढवायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये मॅजिक कॅफे या हेडिंगला एक टेक्स्टला एक हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती www.magiccafe.com या वेबपेजला जोडा म्हणत आहे. तर मॅजिक कॅफे या शब्दाला सिलेक्शन करा. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इथून लिंक घ्यायची आहे आणि लिंक घेतल्यानंतर बघा याच्यातनी जी लिंक दिलेली आहे तेवढी लिंक कॉपी करा आणि ॲड्रेस बॉक्समध्ये त्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर 3 अतिरिक्त आपल्याला स्लाईड घ्यायचे आहे. 1, 2 आणि 3. पहिल्या स्लाईडला टाईम इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करा की स्लाईड शो रन करताना दुसरी स्लाईड आपोआप दर 5 सेकंदानंतर दिसेल म्हणत आहे. तर पहिल्या स्लाईडला सिलेक्शन करा. ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि ते आफ्टरवर क्लिक करून आपल्याला 5 सेकंद टाकायचे आहे ते आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा. MS आउटलुकमध्ये 15 मे 2014 ते 25 मे 2014 पर्यंत सिंहगड लोकेशनवर समर कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा. अपॉइंटमेंट घ्यायचे आहे. ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा आणि त्यातनी डेट दिलेली आहे तर डेटला कॉपी करा. पहिली डेट पहिल्या याच्यातनीच टाकायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर दुसरी डेट दिलेली आहे तर ते दुसरी डेट आपल्याला ड्यू डेटमध्ये किंवा एंड डेटमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा. लोकेशनमध्ये लोकेशन टाका आणि नंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करायचं आहे आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन पहा. www.gmail.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि माय मेल युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. याचं उत्तर 4 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झाम करायचं आहे इथून आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळाले आहे. तर बघा आपल्याला 49 मार्क मिळालेले आहे. तर एक आपला चुकलेला आहे प्रॅक्टिकलचा. तर आपला एकच प्रॅक्टिकलचा क्वेश्चन चुकलेला आहे. बाकी सर्व क्वेश्चन्स आपले करेक्ट आलेले आहे आणि पाहूया आपला कोणता क्वेश्चन चुकलेला आहे तर प्रॅक्टिकलचा. तर बघा हा क्वेश्चन आपला चुकलेला आहे तर त्याचं उत्तर अशा प्रकारचं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.